नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोमवारी दिल्यानंतर आज मंगळवारी दुपारी अशोक चव्हाण अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले. त्यांच्यासोबत आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश घेतला. उद्या चव्हाण राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. गेले अनेक दिवस त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. ही एक नवी सुरुवात आहे. आपण जिथे असलो तिथे प्रामाणिकपणे काम केले. काँग्रेसमध्ये होतो तेव्हा प्रामाणिकपणे काम केले. कुठलेही पद मी मागितले नाही. मग कुणावर टीका करायची नाही. काँग्रेसने मला खूप दिले, पण मी पण पक्षासाठी खूप केले. आता भाजपात जी जबाबदारी दिली जाईल ती सांभाळणार. देशात मजबूत आहेच, राज्यातही भाजप मजबूत करू असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी दोनदा मुख्यमंत्री असलेले चव्हाण मोठे राष्ट्रीय नेते असल्याचे स्पष्ट केल्याने केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्या राज्यसभेबाबत निर्णय निश्चित मानला जात आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे, ती वाढली आहे. याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल, जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं, त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं, मोदीजींसारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं, मोदीजींचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा, अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला. आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे आपण बघू शकतो. आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे. सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे. मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन, डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे. देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, मी मुख्यमंत्री होतो, तोही कालावधी त्यांनी अनुभवलेला आहे, मी अनुभवलेला आहे. आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसऱ्याला साथ मी दिलेली आहे. आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही. ठीक आहे, काही सहकारी तक्रारी होत्या, मान्य करेन, सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही, परंतु न्याय जिल्ह्याला, मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे. असो, त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी आजवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना
तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेन. पक्षालाही कसं ताकद मिळेल, आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये, देशात मिळेलच, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे, जो प्रयत्न आहे, तो निश्चित माझ्याकडून होणार आहे. हे राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी कालही स्पष्ट केलेलं आहे. मला ठीक आहे, पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात, कोणी काही टिप्पणी करते, काही लोकांनी समर्थन केलंय, विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते. व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही, करणार नाही. मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे. मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा, म्हणजे उधार ठेवलेलं नाही, जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्ष प्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे. सरकारने सायकल रिक्षा बंद केल्यापासून देशात जवळपास सर्वच राज्यात आता सायकल रिक्षा बंद करण्यात आला आहे. त्यातल्या त्यात सिलेंडरची डिलिव्हरी तर पूर्णतः बंद करण्यात आली. मात्र शहराच्या कडमना परिसरात राहणारा एक व्यक्ती मागील 23 वर्षापासून या मरत यातना भोगत आहे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्याची मोठी किंमत या व्यक्तीला मोजावी लागत आहे. 58 वर्ष झालेल्या या व्यक्तीला दररोज 32 किलोमीटरपर्यंत 300 किलो वजनी रिक्षा ओढावा लागत आहे. राजकुमार मेश्राम नावाचा हा डिलिव्हरी बॉय प्रशासनाच्या, कोर्टाच्या, पोलीस ठाण्याच्या चक्रा मारून इतका थकला आहे की त्याने शेवटी जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याकडे इच्छा मृत्यूची मागणी केली आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. 1991 पासून सरांनी होम डोमेस्टिक गॅस ह्या एजन्सीत डिलिव्हरी बॉयच्या पदावर काम करत होतो. 98मध्ये ऑगस्ट 98 महिन्यामध्ये त्यानं कोरा स्टॅम्प पेपर आणला आणि म्हणाले की सही मारा. सही नाही मारलं म्हणून कामावरून काढून टाकला. मग त्यानंतर आम्ही कोर्टात केस टाकली, कोर्टातून केस जिंकली आणि 1 जानेवारी 2014 पासून कामाला लागलो कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे. तेव्हापासून सरांनी ह्या माणसानं, म्हणजे या मालकानं सतत आमच्या शारीरिक, आर्थिक, मानसिक असे तिन्ही प्रकारचं शोषण सुरू केलं आहे. 98 पासून, ऑगस्ट महिना 98 पासून सरांनी काढला होता. त्याच्यानंतर मग सेंटरमध्ये केस टाकला, तर सेंटरमध्ये 1999मध्ये पुन्हा कामाला पाठवला. नाही, कोर्टानं ऑर्डर दिलं नाही, पण अजूनपर्यंत ते मिळाले नाही आहे. त्यांनी त्याच्यावर स्टे ऑर्डर लावला आहे. स्टे ऑर्डर लावला आहे तर अजूनपर्यंत आता 2014-10 पासून सरांनी 2024 पर्यंत अजूनपर्यंत 5 वकील बदलवले, पण कोणीच काही आम्हाला साथ देत नाही. तर आम्ही मालकाला किती वेळेस फोर्स केला आहे की आमच्यानं होत नाही आहे. आता आमची वय 57-58 वर्षाची झाली आहे आणि 32 किलोमीटर तुम्ही आमच्यासंग रिक्षा प्रेशर टाकून सरांनी ओढायला मजबूर करता. किती वेळेस म्हणलं, किती लेटर दिले, किती सरकारी अधिकाऱ्यांना कंप्लेंटसुद्धा केली, पण कुठूनही आम्हाला न्याय मिळत नाही. ते रिक्षे घरपोच डिलिव्हरी करतात आणि ते मात्र 2 ते 3 या जास्तीत जास्त 4 किलोमीटरपर्यंत त्यांचे एरिया वाईज डिवाईड राहते आणि आम्हाला 32 किलोमीटर चालावं लागते. याने गोडाऊनमधून रिक्षामध्ये सिलेंडर भरून सण्यानी इथं नागपूरला आणायच्या खैरी गावातून आणि मोठ्या गाडी बांधल्या द्यायच्या आणि त्यांच्याजवळून खाली घेऊन वापस पुन्हा खरी गावाला जायच्या. तर ते डिस्टन्स आमच्या गोडाऊन ते शोरूम 8 किलोमीटरचं आहे. तर असं दिवसातून 2 चक्कर होतात. तिथं काही सुविधा नाही आहे. आम्हाला 12 किलोमीटरपर्यंत तो भरला असो किंवा खाली असो, 12 किलोमीटर एरियामध्ये ज्याच्याकडचे किरायाचे रिक्षा आहेत त्या दुकानात न्यायला लागते आणि तिथं पंचर बनवावं लागते. याने पंचर गाडी ओढताना किती तकलीफ, किती यातना होत असन हे तर इतका सांगूनसुद्धा तो मालक काही ऐकत नाही. इंडियन ऑइलनं फॅसिलिटी दिलं नाही की म्हणे यांना टोपी द्या, यांना बरसाती द्या, यांना सर्व काही द्या. लेटर आहे माझ्याकडे, ते सर्व दाखवूनसुद्धा तो काही देत नाही. असे आमचे हात जळतात. मागच्या जसा सीटवर बसला तर समजू शकता मी काय म्हणून राहिलो म्हणून. तर ते जळते. असं इथली तकलीफ, असं पसीना खूप घायवरल्यासारखा लागते. कधी कधी तर चक्कर येतात. पण तो काही ऐकेन असा झाला आहे. त्याच्यावर काहीच नाही, फक्त चाला म्हणजे बोगस बिल द्यायचे. बोगस बिल ज्यांचे कनेक्शनच नाही आहे त्यांच्याकडे सिलेंडर नेऊन द्या. फोर्स करा त्यांना की भैया तुमचे अगर भारतचे आहेत तर तुम्ही इंडियनमध्ये ट्रान्सफर करा, HP आहेत तर तुम्ही इंडियनमध्ये ट्रान्सफर करा, असा फोर्स करा त्यांना. तर काही लोक तर आम्हाला शिवा पण द्यायचे की आमच्या कनेक्शन नसताना तुमच्या आमच्याकडे इतक्या दूरपर्यंत तुम्ही रिक्षानं बोलत कसे काय आला.
काही लोकांनी शिवादिपी दिला आहे, पण आम्ही मजबुरी पण तिथं गेल्यावर त्या दुकानदाराची सही पाहिजे, त्याचा मोबाईल नंबर पाहिजे, ते सर्व डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे. शहराच्या कळमना ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मिनीमाता नगर परिसरात जुन्या प्रियकराने रविवारी रात्री मुलीच्या घरी पोहोचून घराचे दार तोडून परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली. इतकेच नाही तर मुलीच्या आईला आणि मुलीला देखील मारहाण केली. हा आरोपी गुंड प्रवृत्तीचा असून या मुलीचा प्रियकर आहे. मुलीने सांगितलं की त्याने मुलीला MP मध्ये नेऊन तिच्यासोबत लग्न केलं, मात्र त्यानंतर तो तिच्यावर सतत अत्याचार करू लागला. त्यामुळे मुलगी दुर्घटनेत मृत झालेल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तिने मुलासोबत जाण्यास नकार दिला. तिला होत असलेल्या तक्रारीबाबत तिने कामठी येथील महिला मंडळात तक्रार केली आणि मुळापासून वेगळं होण्याची इच्छा जाहीर केली. हा मुलगा देखील वेगळा होण्यास तयार झाला, मात्र आता मुलगा तिला पुन्हा सोबत राहण्यासाठी दबाव टाकत आहे. कितीतरीदा त्याने मुलीला रस्त्यात पकडून शिवीगाळ करून सोबत चालण्याचा हट्ट केला. मुलीच्या सतत होत असलेल्या नकारामुळे त्याने आता मुलीच्या घरच्या मंडळींना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलीस फक्त अदखलपात्र गुन्हा नोंद करून मुलीला घरी पाठवत आहे. पीडित मुलीने पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे की या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. मुलीने तिच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीला काही अनुचित झाल्यास याची जबाबदारी पोलीस घेणार का, असा सवाल उपस्थित केला आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 10 फरवरीला मी कॉलेजमधनं घरी येत होती, तेव्हा त्यांनी मला रस्त्यात अडविलं आणि शिवीगारी वगैरे केली त्यांनी. आणि मग मी घरी आल्यानंतर तो रात्री 10 वाजता वगैरे दारू वगैरे पिऊन घरी आला होता. मित्राला वगैरे घेऊन आला तो. मी आणि माझी आई एकटीच होती, आम्ही झोपून होतो आणि त्यांनी दार तोडला. शिवीगारी वगैरे केली त्यांनी आणि मित्र वगैरे त्याचे बोलत होते आणि जे घरी काड्या वगैरे होत्या त्याने अंगावर घेतलं मारण्यासाठी, नाही का. मग तो शिवीगारी केली, बोलणं वगैरे झालं, मग तो निघून गेला. मग त्याला फोन वगैरे लावलं किंवा त्याच्या मागे गेली तर तो गायब झाला गल्लीच्या बाहेरच. त्याच्या नातेवाईकाच्या इथं गेली होती मी विचारायला, पण त्यांनी म्हटलं की इथे नाही आहे बा असं वगैरे बोललेत ते. मग तिथनंच पोलीसला फोन लावला तर ते येतो म्हणाले पोलीसवाले. मग माझ्या मागे माझी आई आली की कुठे गेली बा म्हणून, नाही का. मग त्यांनी शिवीगारी वगैरे चालू केलं, मग मारहाणी पण केली त्यांच्या नातेवाईकांनी. मग आम्ही पोलीस आले तिथलेच, माझ्या घरी पोलीस आले. मारहाण केली मला आणि माझ्या आईला. आणि मग माझे मामा आले नंतर, त्यांना वगैरे मारलं, विटाने वगैरे काडीने मारलं, केस वगैरे खिचले आमचे. म्हणजे आधी आमचं प्रेम संबंध होतं. मग त्याने मला प्रेमामध्ये फसवून त्याने छत्तीसगडला नेलं आणि तिथे एक वकील केला त्याच्या भावाच्या थ्रू त्याने. आणि मग त्या वकिलाने 20 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं आणि त्याने म्हटलं की कोर्ट मॅरेज झालं बा म्हणून. मग काही दिवस त्याच्यासोबत होती. मग आम्ही नागपूरला आल्यानंतर मग मी त्या डॉक्युमेंट्सबद्दल काही माहिती काढली बाहेर. म्हणजे ज्याला त्याला सांगायची तर सगळे म्हणायचे की फ्रॉडच आहे बा म्हणून, 20 रुपयाचे स्टॅम्प पेपर नाही चालत, नाही का. तर मग कामठीमध्ये इथे मी कंप्लेंट टाकली महिला मंडळमध्ये. मग त्यांनी सांगितलं की नाही झालं बा म्हणून. पोलीस वगैरेशी त्यांचं बोलणं झालं तर मग त्याच्या सहमतीनंच म्हणजे ते सगळे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर झाले की फ्रॉड केलं बा म्हणून, नाही का. मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे बा, आता हिच्या मागे मी त्रास वगैरे नाही देणार, तरी तो आता मला त्रास वगैरे देतो. त्यांनी म्हणजे वकिलाकडनं डॉक्युमेंट वगैरे करून दिले होते मॅडमनीच. 8-9 महिने झाले काही संबंध नाही आहे, तरी म्हणजे आता माहिती नाही अचानक काय झालं. तर त्यांनी मग घरी येऊन तमाशाच केला त्या दिवशी. नेहमीच त्रास देतो, गल्लीच्या 10 चक्रा मारत राहतो. तो इथे राहत नाही तरी अंगवणीने येते. हो, त्यांनी म्हटलं होतं की आता 2 महिन्यात तुमचं काही बरं वाईट करीन बा म्हणून. आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकली, बट त्यांनी FIR लिहून घेतली पण काही ॲक्शन नाही घेतलं. हो, याच्या आधी पोलिसांकडे गेलो होतो आम्ही. त्यांनी कंप्लेंट वगैरे घेतली, त्याला आणलं आणि बट त्याला सोडून पण टाकलं. त्यांनी पैसे वगैरे भरले. तर आता असं त्याचं नेहमीच झालं तर काही सांगता पण येत नाही ना, जर काही झालं तर. आणि पोलीसवाल्याने पण पोलीसवाले आणि तो राहणार, कारण पोलीसवाल्याने FIR लिहिलं बट काही ॲक्शन नाही घेतलं ना. म्हणून मला हेच म्हणायचं आहे की मला न्याय पाहिजे. तो माझं एज्युकेशनसुद्धा करू नाही देत आहे नीट. आणि तो मला म्हणतो की तू दुसरीकडे चालला. मी आपलं घरदार सोडून कुठे जाणार. त्याचं ना इथे घर आहे ना काही आहे. त्याच्यासमोर मागे कोणी नाही आहे, पण माझ्यासमोर मागे तर आहे ना. मग आमचं काही बरं वाईट झालं तर यासाठी पोलीसवाले पण जिम्मेदार राहीन आणि तो पण. रात्री माझा मुलगा ड्युटीवर गेला. त्यानंतर थोड्या वेळाने मी बसली आणि थोडंसं ते शिलाई वगैरेचं काम केलं आणि मी दार लावून दिलं
आतमधून. आणि 10 पावणे 10च्या दरम्यान ते चौघंजणं होते आणि त्यांनी डायरेक्ट दरवाजाच तोडून सन्यानी आतमध्ये घुसले. आणि आम्हाला वाटलं की काही पडलं असेल म्हणून सन्यानी बघितलं तर ते 4 मुलं शिवागाळी करत होते. माझ्या मुलीला शिवा देत होते. मग आम्ही त्यांना म्हटलं कशाला आला तोडलं दार म्हणून सन्यानी त्यांना विचारपूस केली. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये फोन करायला गेलो आम्ही, म्हणजे फोन मोबाईलवरूनच लावत होतो. तर ते थोड्या वेळाने गालीगलोच करून सन्यानी पळाले ते. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि ते माझ्या मुलीला म्हणजे त्रास देऊन सन्यानी की तू माझ्यासोबत चाल म्हणून सन्यानी ती राहायला तयार नाही आहे. आणि त्यांनी जबरदस्तीनं नेऊन सन्यानी लग्न केलं मागच्या वर्षी. आणि आता तो त्रास देते म्हणून सन्यानी तिला राहायचं नाही आहे. आणि ते राहत नाही म्हणून सन्यानी तो तिला कुठेही आडवा होतो आणि समजवता तिला ते समजत नाही म्हणून सन्यानी त्यांनी रात्री हमला केला आमच्यावर. आणि सामानाची तोडफोड करून सन्यानी आपट उपट करून सन्यानी मग पोलीस येतील म्हणून ह्या धाकाने ते पळून गेले. याच्या आधी कधी त्याने भांडण केलं का किंवा मारपीट करायचा प्रयत्न केला? हो, शिवागाळी देत असतो असं दिसलं म्हणजे रस्त्याने. आणि मर्डर करना है किसी का मर्डर करना है, अभी 2 महीने बाकी है, बाद में 1 महीना बाकी है, ऐसे कर करके वो मेरे को टॉर्चर करता है. तो मैंने उस बच्चे की जात है करके मैंने उसके ऊपर ध्यान नहीं दी. और परसों के दिन भी वो गाली गलौज रात को 11 बजे कर रहा था. तो मैंने बोली पी खा के है, इसलिए मैंने उस दिन भी कुछ बोली नहीं उसको. लेकिन कल उसने हद पार कर दी. इस बारे में शिकायत की क्या कभी पुलिस स्टेशन में आपने? हाँ, इसके पहले भी की, लेकिन वो लोग बोलते हैं अपने ऊपर दबाव डालते हैं कि लड़का लड़की ये दोनों वैसे छे करके. तो हम लड़का लड़की वैसे रहते तो निभाता उसको, लेकिन वो निभाने की उसकी ये दिख नहीं रही. 3-4 महीने का किराया मेरे लड़की ने दिया. वो उधर से आने के बाद बोल रही है और घर में कुछ लाता नहीं, बोले सामान वामान. और कहीं गई तो ऐसे फ़ोन के ऊपर फ़ोन वीडियो कॉल कर. जो शादी हुई वो कैसे हुई, मतलब लड़की की मर्जी से हुई क्या? नहीं, वो तो ज़बरदस्ती से लेके गया बोलते वहाँ से. वो भी कंपनी से लेके गया, कुछ खिला पिला के उसको नशे की हालत में लेके गया. कितने महीने लोग साथ में रहे? वो ज़्यादा से ज़्यादा 3-4 महीने रहे होंगे. अब इनका डिवोर्स हो गया कि शादी जब इन लोगों ने की तो? अभी वो नहीं रहना है करके वो डिवोर्स ले ली उसने. उसके बाद भी ये लड़का उसको हाँ, अभी उसका कहना क्या है? वो और चल बोलता डिवोर्स हो गया तो हो गया, मेरी बीबी छे करके बोलता है. आपको डर लग रहा है क्या उससे? हाँ, वो धमकी दे रहा ना, मेरे लड़के मैं देख लूँगा, सबको मार डालूँगा, मर्डर करना है, चाकू से मारूँगा, छुरी से मारूँगा. और गंदी गंदी बात तो लैंग्वेज में बोलता है वो. तो अपन उनको आप लोगों के साथ कुछ कम ज़्यादा हो गया तो आपको क्या लगता है कौन जिम्मेदार है? वहीच रहेगा जिम्मेदार, विजय गेंडरे और उसका पूरा परिवार. पुलिस तो शिकायत कर रही है, पुलिस नहीं सुन रही, तो पुलिस इसमें इन्वॉल्व हो सकती है? पुलिस जवाबदार रहेंगी, कुछ भी हो गया तो. रात को भी बोली मैंने उनको कि ये बाद में अभी तुम ध्यान नहीं दे रहे, रात को भी बोली उनको मैंने, तो इसका जवाबदार कौन रहेगा? वो खुद हमको बोल रहे कि वो कहीं पे दिखेगा तो फ़ोन करना तू. उनकी जवाबदारी क्या है? हम काय के लिए गए पोलीस स्टेशन में. नागरिकांना अत्यंत माफक दरांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. कोविड महासाथीच्या काळात आरोग्य यंत्रणेचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले. अशातच गरिबांना परवडतील अशा माफक दरात आरोग्य सुविधा पुरविणे हे आद्य कर्तव्य असल्याची जाण ठेवत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मूल येथे हजारो नागरिकांची निशुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. नामदार सुधीर मुनगंटीवार तथा वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मूल येथे महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूरच्या श्री गणेश टेकडी मंदिर येथे आज गणेश जयंती निमित्ताने श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे 1100 किलो लाडूचे वितरण करण्यात आले. नागपूरचे प्रसिद्ध असलेले श्री गणेश टेकडी मंदिर येथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्ताने आज मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या निमित्ताने श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे
बाप्पांच्या श्री चरणावर लाडू अर्पण करून गणेश भक्तांमध्ये तब्बल 1100 किलो लाडूचे प्रसाद वितरण करण्यात आले. हा प्रसाद तयार करण्यासाठी जवळपास 1.5 महिना कालावधी लागला असल्याची माहिती मंडळाकडून विवेक गुप्ता यांनी दिली. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. जय श्री गणेश. मैं विवेक गुप्ता, श्री अष्टविनायक मित्र मंडल की तरफ से हम लोग हर साल की तरह प्रतिवर्ष इस वर्ष भी 1100 किलो लड्डू का श्री गणेश जन्मोत्सव के दौरान पे हम लोग श्री गणेश टेकड़ी मंदिर में श्री चरणों में लड्डू का महाभोग अर्पित करते हैं. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.